हे उपयोग नाही, हे होत नाही. अभिनय तो कधी नाही, आता नाही ना तर कधीच नाही. इतकं जाड कातड्याचं सरकार हे माझ्यासारखा माणूस इथे बसलाय, कुणी डोकायला येईना बघायला येईना. आता सर्वसामान्य माणूस मिळाला तर म्हणतो ना चुरून टाका आणि तिकडे आणतो करून टाका. राजे बरोबर आहे. या असे सरकारी आता काही कडू साहेब एकदम स्पष्ट भाषेत बोलले ते का आता मला नाही बोलतात, मी एकदम संयमी माणूस आहे. काकडे साहेब तात्या बरोबर आहे ना. हा म्हणून आता आपण आंदोलनाला अलाउन्सची गाडी पुढून आपण ट्रॅक्टर रॅली आज नगर शहरातून ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. फक्त ट्रॅक्टर रॅली काढत असताना दिंड्या चालू आहे, दिंड्या आमचे मार्ग आहे. दिंडेवाल्याला खूप डिस्टर्ब होणार नाही. पोलीस प्रशासनाला थोडं विरोध करायच्या भानगडीत पडायचं नाही. ते बिचारे 3 दिवस झाले पाठवून डोळ्यात तेल घालून या ठिकाणी उभे. चूक करणारी येशील बस त्या तिकडे कोण बिर्याणी म्हणले ते खात्यात सगळं खात्याचं. हे पोलीस बिचारे उपाशी तापाशी आपल्याबरोबर बसतात आणि आपला कधी कधी संघर्ष कोणाशी होतो ते पोलिसांची संघर्ष होतो. त्यामुळं त्यांच्याशी संघर्ष करायचा नाही, बरोबर ना. आपण या ठिकाणाहून सुरुवात करू. आपल्या रॅलीचा सुरुवात अशी राहील. पुढं अलाउन्सची रिक्षा राहील, त्यामागं ट्रॅक्टर राहते आणि कुणी ट्रॉलीत बसा, कुणी ट्रॅक्टरमध्ये बसा, महिला पण बसा. सगळे महाविकास आघाडीतले सगळे नेते मंडळी बसले पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला त्याची रॅलीची सुरुवात आपण इथून सुरभी हॉस्पिटलपासून DSP चौकातून चांदणी चौक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आपण हार घालू. नंतर छत्रपती शिवरायांच्या पुढं चौकात तिथे छत्रपती शिवरायांना हार घालू. तसंच यश पॅलेस हॉटेलपासून ती आपली रॅली टिळक रोडने नालेगावमधून दिल्ली गेटमधून पत्रकार चौक, सिव्हिल हॉस्पिटलपासून पत्रकार चौक आणि पत्रकार चौक झाल्यानंतर परत पाईपलाईन मार्गेले लांब उशीर होईल. कारण तोपर्यंत सुप्रियाताई आणि आपले जयंत पाटील साहेब येणार आहे. मग SP चौकातून परत इथं, पण इथं व्यवस्थित कोणी जायचं नाही. मग उद्याची दिशा, उद्या आपल्याला आज नॉर्मल पद्धतीने आंदोलन केलं, आपलं रॅली केलं. उद्या या जिल्ह्यातलं एक सुद्धा कार्यालय उघडून नाही द्यायचं, सगळीकडे तुमचं लावायचं. तरी पण आपल्याला आपले नेते आदरणीय तात्या काही सूचना त्यांच्या ॲडिशनल असले ते देतील ते. आहे का नाही कायदेशीर. आता कसं त्यांना कायदेशीर माहिती आहे. महबूब भाई तर आता राज्याचे नेते म्हणलं त्यांना तर आपलं माझ्याकडचे कायदा, सगळ्यात कायदा न कळणारा माणूस इथं मी आहे म्हणून खासदार झालो. संदीपराव बरोबर आहे ना. तर मला सगळं कळत असतं, तर ही भाषा पण मला जमली नसती. मी बऱ्याच वेळा गांधी व्हायचा विचार करतो पण मला बाजून कोण डवचून देतात आणि लगेच भगतसिंग राजगुरू व्हायला लागतात. काल मी शांत बसलो होतो, म्हणलं नाही आता मी उपोषण करतो, आता काय भानगड नाही करायची, काय नाही, उद्यापासून अन्न त्याग करतो आणि पाणी पण प्यायचं. आर्मीने लगेच डवचून दिलं, म्हणलं असं असं पुढं आपल्याला भगतसिंग झालं पाहिजे. लगेच घेतला माईक झालं सुरू. आता आपण आंदोलनाला सगळे सुरुवात करू, शांततेच्या मार्गाने करू आणि दिंडीवाल्याला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. आपल्याला काल सुद्धा उद्या आपण रस्ता रोको चक्का जाम करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर तात्यामुळे जसे काही वारकरी म्हणजे दिंड्यावाले पाहिजे आपले काकडे साहेब, तर दिंडीवाल्यांची गैरसोय होईल. आपल्याला आपलं धर्म संस्कृती पांढरून माप नाही करायचा. तर त्या भक्तांना जर आपणच आपल्या हाताने, आपण वारीतलेच आहेत ना. आता इथं जर आंदोलन नसतं तर मी पण कुठंतरी तुम्हाला आता वारीत दिसलो असतो. त्यामुळे वारीच्या लोकांची गैरसोय टाळून आपल्याला कधी काढता आलं तर करण्याचं करू आपण, पण करायलाच पाहिजे ना. आता ठीक आहे ना. आता थांबलं तर आपल्याला जुळणार नाही. त्यामुळे अजून काही सूचना द्यायच्या असेल, आता रिक्षाने आपण निघू, रिक्षावाले पुढं थांबतात, महिला पण बसतील ट्रॅक्टरमध्ये. ट्रॅक्टरमध्ये बसल्यानंतर भडकाऊ घोषणा द्यायच्या नाही बरं का. नका भडकाऊ कशाला घोषणा द्यायचं. आपल्याला आपले मागण्या मान्य करायच्यात ना. आपल्याला व्यक्तिगत कोणाचं मन नाही दुखवायचं. आपली व्यक्तिगत कोणाशी भाऊबंदकी नाही, आपली व्यक्तिगत कोणाशी दुश्मनी नाही, व्यक्तिगत कोणाचे आपले बांधाला बांध नाही. आपण सरकारच्या विरोधात लढायचे आणि सरकारच्या प्रशासनातील काही जबाबदार प्रतिनिधी असतात ते सरकारचे म्हणून त्यांच्या विरोधात आपल्याला लढा उभा करायचा आहे. म्हणून शांततेच्या मार्गाने हा लढा आपल्याला उभा करायचा आहे आणि यामध्ये विजय मिळवायचाच
हेच या ठिकाणी गुढघाट बांधायचे आपल्याला. त्यामुळे आता फक्त 1 मिनिटात तात्या सूचना देते, कारण आपल्याला ही रॅली संपलीच तर सुप्रिया येणार आहे आणि ताई येणार आहेत. नंतर जयंत पाटील साहेब येणार आहे ना, महबूब भाई जयंत पाटील साहेब येणार आहेत. आणि उद्या तात्यांचं काहीतरी पवार साहेबांचे आणि राहुल गांधींचे तात्यांचा काहीतरी संपर्क झाला, ते उद्या किंवा परवा ते पण या ठिकाणी फोटो घाल ना आणि घ्यायचे आहे ना. आता आला 2-3 दिवसातून लागले फोटोची घ्यायला गावात फोटो टाकणे आंदोलनाला गेलो फक्त निघाला लगेच.